त्या बॅडमिंटनची तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे पी.व्ही. सिंधू. त्याच्या पुढे बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्रामसेवक या पदाचे नवीन नाव काय? तर ग्रामसेवकाचे नवीन नाव राहणार आता ग्रामपंचायत अधिकारी. तर बघा, ग्रामसेवक हे पद कसं निर्माण झालेलं आहे तर पहा, ग्रामसेवकचं नाव हे ग्रामपंचायत अधिकारी कोणत्या दोन नावामुळे बनलेलं आहे तर बघा, ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी या दोन पदाचे एकत्रीकरण करून ग्राम विकास अधिकारी बनले. हे सुद्धा लक्षात असू द्या. ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी या दोन पदाचे एकत्र करून नाव हे ग्रामपंचायत अधिकारी बनलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, अलीकडेच ग्लोबल एरोस्पेस समिट 2024 कुठे आयोजित करण्यात आले आहे? उत्तर आहे अबुधाबी. त्यानंतर बघा, अबुधाबी हे आयोजित ग्लोबल एरोस्पेस समिटमध्ये एरोस्पेस, अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रातील शाश्वत युवा सहभाग आणि नवकल्पना यावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रमुख विषयामध्ये एरोस्पेस तंत्रज्ञानातील प्रगती, गुंतवणूक धोरणे आणि AI आणि हायड्रोजनवर चालणारे विमान यासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण याचा समावेश आहे. उद्योग नेते आणि सहकारी अधिकारी हवाई प्रवासाचे भविष्य आणि 2035 पर्यंत $1.8 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्याचा अंदाज असल्याने अंतराळ अर्थव्यवस्थेवर चर्चा करतात. हा कार्यक्रम अबुधाबीच्या प्रमुख एरोस्पेस हबच्या भूमिकेवर आणि विमान वाहतूक उद्योगाद्वारे आर्थिक वाढीसाठी त्याचे योगदान यावर भर देतो. पुढील प्रश्न पहा, नागालँडच्या कोणत्या नदीत अलीकडेच ग्लायटोस्टर्निन कॅटफिश एक्सोस्टोमा सेंथिओनो ची नवीन प्रजाती सापडली आहे? उत्तर आहे झुलेकी नदी. पुढील प्रश्न पहा, अंत्योदय दिवस 2024 म्हणून कोणाची जयंती केली जाते? सॉरी, इथे 2024 नाही पाहिजे, इथे अंत्योदय दिवस म्हणून कोणाची जयंती म्हणून साजरी केली जाते हे लक्षात ठेवा. तर बघा, पंडित दीनदयाल उपाध्याय. अंत्योदय दिवस लक्षात ठेवा, पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी केली जाते. त्यानंतर बघा, पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जन्म बघा 25 सप्टेंबर 1916 रोजी उत्तर प्रदेशातील मथुरा येथे झालेला आहे. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढील प्रश्न पहा, अलीकडे चर्चेत असलेले एटूर नगरम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे तेलंगणा. तर महत्त्वाचं आहे, एटूर नगरम हे वन्यजीव आहे तेलंगणा इथे. प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे कारण की चर्चेत आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, कोणत्या खेळाडूला जागतिक हॉकीमधील सर्वोत्तम खेळाडूसाठी नामांकन मिळाले? उत्तर हरमनप्रीत सिंगला. आता हरमनप्रीत सिंग हे आपल्या हॉकी संघाचे कॅप्टन आहे. बघा, पॅरिसमध्ये सलग दुसरे ऑलिम्पिक ब्रॉन्झ पदक मिळवून देणारा भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंग याला जागतिक हॉकीमधील सर्वोत्तम खेळाडूसाठी नामांकन देण्यात आले आहे. पुढे बघा, पुढील प्रश्न पहा, 26 सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या जागतिक सागरी दिन 2024. आता बघा, 2024ची थीम विचारलेली आहे. भविष्यात नेव्हिगेट करणे, प्रथम सुधारणा. नेव्हिगेटिंग द फ्युचर, सेफ्टी फर्स्ट. दोन्ही नाव लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये सुद्धा मराठीमध्ये सुद्धा, कारण की कोणताही ऑप्शन पेपरमध्ये असू शकते. तर 26 सप्टेंबरला सागरी दिन जो साजरा केला गेला आहे, 2024ची थीम लक्षात असू द्या. भविष्यात नेव्हिगेट करणे, प्रथम सुरक्षा. नेव्हिगेटिंग द फ्युचर, सेफ्टी फर्स्ट. पुढील बघा, पुढील प्रश्न पहा, रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या गावाला सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे? तर उत्तर आहे कर्दे गाव. प्रश्न रिपीट झालेला आहे, आपण याआधीसुद्धा घेतला हा प्रश्न. पुढे बघा, महाराष्ट्रातील रत्नागिरीमधील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला.
भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली होती. पुढे बघा, पर्यटन मंत्री बघा भारताचे गजेंद्र सिंग शेखावत लक्षात असू द्या, आणि महाराष्ट्राचे खास करून लक्षात असू द्या गिरीश महाजन साहेब आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, नेक्स्ट प्रश्न, वायुसेना उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर एअर मार्शल SP धारकर यांची करण्यात आलेली आहे. उपप्रमुख बघूया तिन्ही दलांचे. भूदल प्रमुख उपप्रमुख आहे NS राजा सुब्रमणी. नौदल उपप्रमुख बघा कृष्णा स्वामीनाथन. वायुदल उपप्रमुख बघा SP धारकर हे आहे. पुढील प्रश्न पहा, मिस युनिव्हर्स 2024 स्पर्धेचे भाग घेणारी पहिली ट्रान्सजेंडर कोण आहे? आता ट्रान्सजेंडर भाग घेणारी भारताकडून पहिली आहे नव्या सिंग. ठीक आहे, हे लक्षात असू द्या कारण की पहिली ट्रान्सजेंडर आहे मिस युनिव्हर्स स्पर्धेत भाग घेणारी भारताकडून. ठीक आहे, तर नव्या सिंग आहे. तर त्या कोणत्या राज्याच्या आहे त्यासुद्धा लक्षात द्या. बिहार, कटिहार या बिहारची आहे त्या. आणि यावर्षी 2024च्या मिस युनिव्हर्स कोण आहे? तर मिस युनिव्हर्स इंडिया ठरलेली आहे रिया सिंह, हे लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पहा, राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो NCRB चे प्रमुख वरिष्ठ IPS अधिकारी कोण आहे? तर आलोक रंजन हे आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, तर बघा त्याबद्दल काही IMP पॉईंट बघू घेऊया. स्थापना बघा 11 मार्च 1986 आहे. मुख्यालय दिल्ली. प्रमुख आहे आलोक रंजन. पालक विभाग आहे गृह मंत्रालय. आणि बोध वाक्य आहे माहिती तंत्रज्ञानासह भारतीय पोलिसांना सक्षम करणे. महत्त्वाचा बोधवाक्य लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा, कोणत्या भारतीय खेळाडूने IBSF वर्ल्ड मेन्स 6 रेड स्नूकर चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा जिंकली आहे? कमल चावला हे उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन असोसिएशन चेअरमॅनपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे गिरीशचंद्र मुर्मू, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा, PM मोदीने युनेस्को जागतिक वारसा केंद्राला जागतिक वारसा संवर्धनासाठी ग्लोबल साऊथमध्ये किती अनुदानाची घोषणा केली? तर उत्तर आहे $1 दशलक्ष. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा, नुकतेच समलिंगिक विवाहाला मान्यता देणारा जगातील तिसरा म्हटलेला आहे, तिसरा देश आहे कोणता ठरला आहे? तर थायलंड. तर यासाठी पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर समलिंगिक विवाहाला मान्यता देणारा पहिला देश आहे तैवान, आणि ते दिलेली मान्यता 2019ला.